आज आपण करणार आहोत आलू मटार पुलाव। त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी मटार, 2 बटाटे, 1.5 कांदा, 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलाय, थोडेसे काजू, कढीपत्ता। हे वाटण केले आपण 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना यांचं थोडंसंच वाटण आहे। एवढा एक छोटा डावभर वाटण असेल हे। त्याच्यानंतर आपण घेतलाय तांदूळ। हा घरातलाच तांदूळ आहे माझा, बासमती रोजाना जो मिळतो बाजारात तो धुवून घेतला मी 2-3 पाण्याने 10 मिनिटापूर्वी। 10 मिनिटं झाली आहेत याला भिजून। हा आहे 1.25 वाटी। ह्याच वाटीने घेतलेला आहे तांदूळ। ही वाटी बघा, याच वाटीने मी 1.25 वाटी हा तांदूळ घेतलेला आहे। आता आपण सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून कांदा परतून घेणार आहोत। ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतायचा आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे तापायला। कढई आपली चांगली तापली आहे। आता आपण त्याच्यात तेल घालणार आहोत। या चमच्याने आपण 10 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत। तेलाबरोबरच थोडंसं तूप घालायचं, चव छान येते पुलावला। दोन चमचे तूप घालणार आहोत आपण। साजूक तूप आहे हे, वास आणि चव छान येते साजूक तूप थोडंसं घातलं की। आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा जिरं। जिरं चांगलं तडतडलंय आपलं। आता आपण टाकणार आहोत कांदा। कढीपत्ता आपण नंतर टाकणार आहोत। कांद्याच्या आधी टाकला असता कढीपत्ता तर करपून गेला असता। कांदा चांगला परतून घ्यायचा, ब्राऊन नाही करायचा आपल्याला जास्त, अगदी हलका ब्राऊन करायचा कांदा। म्हणून थोडा हाय गॅस ठेवला, मीडियम हाय गॅस आहे। कांदा आपला परतत आलाय। आता याच्यामध्येच मी काजू घालणार आहे आणि परतणार आहे। त्याच्या आधी आपण याच्यात घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट। 1 मोठा चमचा घालायचा आलं लसूणच्या पेस्टचा। रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घातली तरी चालेल, किंवा तुमच्या घरात आलं लसूणची पेस्ट केलेली असेल ती सुद्धा चालेल, किंवा आयत्या वेळी केली तरी चालेल। 1 चमचा, मोठा चमचा, 1 टेबल स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची। चांगलं परतून घ्यायचं। बघा आपली आलं लसूणची पेस्ट चांगली परतली गेली। आता आपण याच्यामध्ये काजू टाकू। सात 8 काजू घेतले, जास्त नाही घेतले, अख्खे घेतले। तुम्ही पाहिजे तर तुकडे करून सुद्धा घालू शकता। मोठे काजू असतील तर 2 तुकडे केले तरी चालतील। 1-2 मिनिटच परतायचे काजू। काजू तर आपल्याला खूप परतून नाही घ्यायचे। यातच आपण टाकूया कढीपत्ता।
त्यात टाकूयात आपण आता टोमॅटो, चिरलेले टोमॅटो. एक अख्खा मोठा टोमॅटो मी चिरून घेतलाय. टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत. शिजण्यापुरतं घालायचं, अगदी एक छोटा चमचा. आणि झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत टोमॅटो. आणि मग बाकीचे मसाले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण झाकण काढून बघूयात. बघा, आपला टोमॅटो चांगला शिजलाय, मऊ झालाय. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद. अर्धा चमचा हळद घालणार आहे मी. आणि 1.5 चमचा लाल तिखट. हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. एवढंच वाटण झालेलं आहे आपलं. साधारण एक छोटा डाव किंवा एक मोठा टेबलस्पून म्हटलं तुम्ही तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये फक्त मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे थोडीशी आणि पुदिना आहे, बाकी काही नाही. चांगलं मिसळून घ्यायचं. पुदिन्याचा छान वास येतो, कोथिंबीरीचा छान वास येतो परतल्यानं नंतर मसाल्याचा. बघा, आपला मसाला चांगला मिळून आलाय. आता आपण याच्यामध्ये हे अर्धी वाटी मटार, आणि हे 2 छोटे बटाटे. ह्याच्यात थोडासा गरम मसाला आपण घालणार आहोत, 1 चमचा. कारण आपण ह्याच्यात कुठलाच गरम मसाला नाही घातलेला, खडा मसाला वगैरे नाही घातलेला, म्हणून आपण 1 चमचा, 1 टेबलस्पून म्हणूयात तेवढा आता गरम मसाला आपण घालणार आहोत. बघा, एवढा गरम मसाला आपण घालणार आहोत, कारण आपण कुठलाच मसाला, धने जिरे पूड असं काही घातलेलं नाहीये. मसाला घेतला चांगला परतून की आपण तांदूळ घालणार आहोत. एक मिनिट 2 मिनिटं परतून घेऊयात आपण हे, आणि मग त्याच्यात तांदूळ घालूयात. एक 2 मिनिटं आपण चांगली वाफ आणली आहे त्याच्यावर. सव्वा वाटी तांदूळ 2 जणांना पुरतो, 3 जणांना पुरतो. याच्या जोडीला अजून पोळी भाजी असेल तर 4 जणांना पण पुरतो. शिजून भात जास्त होतो. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. मीठ आपण पाणी घातल्यावर घालणार आहे. साधारण आपण सव्वा वाटी तांदूळ घेतला होता. वर शिजवताना पाणी थोडं जास्त घालायचं. 4 वाट्या पाणी मी आता याच्यामध्ये घालत आहे.
कारण आपली जवळजवळ 1.5 वाटी भाजी झाली आहे आणि 1.25 वाटी तांदूळ आहे. त्या हिशोबाने पाणी घालायचं. भाजीला सुद्धा शिजायला पाणी लागणार. आणि आता आपण याच्यात घालूयात मीठ. हा माझा मोठा चमचा आहे. हा अर्धा चमचा मी मीठ घालतेय. पाणी आहे, अर्धा चमचा घालतेय. आधी आपण टोमॅटो शिजताना घातलं होतं मीठ. आणि चांगलं हलवून घ्यायचं. चव घेऊन बघायचं. मीठ कमी वाटलं तर थोडं मीठ अजून तुम्ही घालू शकता. मला थोडंसं कमी वाटतंय, मी अजून थोडंसं मीठ घालणार आहे. बघा, एक छोटा अर्धा चमचा. आणि आता ह्याला आपण उकळी आणणार आहोत. एक उकळी आली की आपण त्याच्या खाली तवा ठेवून गॅस थोडासा कमी करू. आपण त्याला दमवर शिजवणार आहोत. बघा, आपल्या पुलावच्या पाण्याला आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि खाली तवा ठेवणार आहोत आणि हे चांगलं शिजवून घेणार आहोत. बघा, खाली तवा ठेवलाय, गॅसची फ्लेम लो केली आहे आणि झाकण ठेवून आता आपण हे शिजवून घेणार आहोत. शिजवून झालं की सर्व करायला आपला पुलाव तयार. आता आपण पाहूया आपला पुलाव झालाय. बघा, छान झालाय आपला. बघू शकता, छान झालंय. घरच्या रोजच्या तांदूळाचा आहे. कुठलाही बिर्याणीचा राईस वगैरे आपण वापरलेला नाही. नक्की करून बघा. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. बघा, छान झालंय आपलं पुलाव. वेगळा झालाय एकदम आणि ज्युसी पण झालाय. कुठेही फडफडीत झालेला नाहीये. मीडियम लो गॅसवरती तवा खाली ठेवून आणि वर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं. वरती दिसतोच झाकणातनं झालाय की नाही. 15 ते 20 मिनिटं लागतात. करून बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.